समीर कदम बुवानी या ठिकाणी अतिशय सुंदर आणि अतिशय कमी वेळेमध्ये आपल्या भजनाची सुरुवात केली आणि चांगल्या प्रकारचं भजन आणि मनोरंजन या ठिकाणी बुवानी केलेले मनापासून धन्यवाद देतो। काय बुवा, दुसऱ्याच आपण जर शानपण शिकवित असत ना तर आपण स्वतः शाना बनवून शिकवावया। दुसऱ्याक ज्यावेळी सांगतात ना की युट्यूब चॅनल चालू हा, तुझं टायमाचा बंधन किती आता बघ। अरे मी जेवढं भजनात टाइम घेतलंय तेवढं सामान लावू तू टाइम घेतलं आणि दुसऱ्याक कसला सांगतो हा? म्हणजे मी नाही त्यातली कडी लावातली अशी ह्याची गत झालेली आहे। म्हणजे त्याका वाटता काय हो माका भियालो, अरे पाव किलो नाही तुझा वजन तुका भिय कसल्या होय माका सांग, काय झाला काय तुका हा? होय तो जो वपाटलं तो हन पाणी आपण आहे थकता ना तसा झाला तुझा काय हा? इंजिनियर एवढे तुका होय, बाकी तो सगळे इंजिनियर सांगलं होते दाता तुझ्या सर्जरी करून तुका इंजिनियर गावलो ना हा? होय तो एक होय दाता तो होल भरूक तुका अजून इंजिनियर गावत नाही। अरे माझ्याकडे इला असणच ना तर बिना इंजिनियर तो तुका दातार होते 4 फटके लावून ऋतू घेतला लिहू सगळा लिहून घ्या का घेतं काय ह्या मरण काढूक माझा काय हा? ओम भांडी बाय तरी ओम भांडी स्वाहा दात मी आपलं कसं तरी थंड घेतलंय म्हटला जाऊ दे अगदी वपाटलं एकदम त्याका माऱ्याक घालूया नको, पण तो माका ज्ञाना शिकूक जाता हा? चष्मो लावल्यावर म्हणता भाभी दिसत नाही असं असं दे अरे याच्यातच मजा। अरे कल ह्या विषयावरून जाम पेटला तिकडे ऐकलं, कल ह्या विषयावरून जाम पेटला तिकडे हा? अरे झाला काय तुका हा? चष्मा लागल्याशिवाय म्हणतात तुका असा दिसत नाही तसा दिसत नाही। रे हे युट्यूब साक्षा हा? बरा खोटा बोललंस तर ते आमचे पोलीस अधिकारी ते शूटिंग करतात हा? अरे बुवा हे असा एक जेव्हा असा दाखवताना बोट दुसऱ्याकडे तर 3 बोट आपल्याकडे नाही, ह्या जा बोटा ना वर अंगतो तो परमेश्वराकडे लागलेलो त्या कॅमेऱ्यामधून डिलीट करतील हा? त्या कॅमेऱ्यामधून डिलीट करते, पण ह्यो वरचो परमेश्वराकडे कॅमेरा लागलो ना त्याच्यातून कधी डिलीट होऊचा नाही, लक्षात ठेव हा। अरे आपल्या पेटीचे स्वर दाबत नाही आणि तो माका सांगता माका भियालं म्हणून हा? हा? ये बाबा ये माझ्या सोन्या ये हा? तू असतं कशात मी घाबरतो फक्त ह्या योग आहे तर मग तुझी होय होती याच्यात काय मगाशी मागा होतो ना एवढं जोक करतोय हसवतोय पण अजून कोण येत नाही जा झोळी लावून फिरवून ये जा सो हा? काय तुका झालं काय काय गावत नाही तुका हा? देतील ना चांगला भजन कर तुका पैसे कोण देतो लो हा परवा शिमगा जा शेबय म्हणजे त्याका काय वाटला हो का गप रवलो ना म्हणजे ह्याका आता मरण काढतलंय मी हा? अरे संगत करू नका म्हणता राजाची कधी गुलाम करून ठेवेल समजणार नाही, संगत करा संतांची कधी परमेश्वराचं दर्शन घडून देईल समजणार नाही। बुवा संगत राजाची केली म्हणून या सुंदर स्वराज्य आपल्याला बघूक मिळतं एवढा लक्षात ठेव। अरे त्या राजाची संगत केल्याने भरपूर जणांनी म्हणून रक्ताचे पाठ वाहिले आणि त्यांनी या सुंदर असं स्वराज्य निर्माण करून दिले बुवा हा? आणि संगत करू नको म्हणता राजाची हा? काय रे माझ्या वडिलांचं नाव झाल्या जोरात घेतलं संतोष दत्ताराम। अरे असा देत पण तुझा खय गेला व्हायचा नाव ता बघ नाव देत ना ह्या बघ माझा कसा दिलेला तुझा हा काय बघ मधी का हा? हा आणि प्रार्थनेत म्हणता रामा रामा मोमेंट घ्या का वर आवाज जातो लो आता उद्या रामा रामा म्हणापर्यंत तू अर्ध्यावर पोचलं मी म्हटलं ह्यो बोंबाटा येताना पण त्याची तब्येत बरी नाही होती म्हटलं थंड घे जरा एवढं बोंबटा नको रामा रामा म्हणापर्यंत राम 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 म्हणापर्यंत अर्ध्या पोचची हा? अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजाने
आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना करून दिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे गीत सादर करतोय. अरे फुलांचा इतिहास कळ्याने लिहिला, फुलांचा इतिहास कळ्याने लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला आणि या समस्त हिंदू धर्माचा इतिहास माझ्या छत्रपती शिवाजी राजाने लिहिलाय, माझ्या छत्रपती शिवाजी राजाने लिहिलाय, माझ्या छत्रपती शिवाजी राजाने लिहिलाय. बघा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा. पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा करी दरी दुननाद गुंजला, महाराष्ट्र माझा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक वेगवेगळी पद्धत असते बुवा, नाही काय. एकमेकाक बोलला म्हणूनच भजन होता अशातला अर्थ नाही, नाही काय. समोरचे सांगतात काय, बुवा पेटवा शेलावा, असू दे ना बुवा, त्यांच्या परीने त्यांना सुद्धा जे इले धवशे नवशे गवशे त्यांचा सुद्धा आता कार्यक्रम सक्सेसफुल करूच होता ना. आज परिस्थिती बुवा वेगळी झालेली आहे, नाही काय. मगाशी महिला वर्गांचे आपण आभार मानावे मानला, आणि जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत बुवा. कारण आज परस्त्रीला माता मानणारा राजा छत्रपती शिवाजी राजा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला, आणि आज त्यांचे जर चेहरे बघले असतं बुवा ना, आनंदाने एवढे फुललेले. तारीख जवळ येली की त्यांचे जो काय चेहरो फुलता, कशामुळे असा काय बघता तुका काय. हा, फुललेले चेहरे त्यांचे फुललेले म्हणजे त्यांचे हसान फुललेले. तुझा फुलला कमाळ फुलता ना, तसा फुललो कमाळ. संध्याकाळी कसा कमाळ असा कोमेजता तसा झाला.
अरे आज महिला वर्गात आनंद का? लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून त्यांचे जे काय सोन्याचे दिवस इले नाही काय, सोन्याचे दिवस त्यांचे बघ, चेहऱ्यावर नुसता आनंद फुललेलो असता नाही. अरे पहिली त्यांची वार्ता जी चालायची ना, म्हणजे बहिणीक कोणाक तरी भाऊजे कसे कोणाक तरी फोन लावले ना, ते त्यांची वार्ता असायची. काय असायचा? काय ग हे विमल, हे प्राजक्ता, काय ग काय करतेस, आज कुठे गेली होतीस का, देवळाला वगैरे गेली होतीस का, असे प्रश्न असायचे त्यांचे नाही का. बरोबर ना हो महिला वर्ग असाच असायचा ना. काय ग जेवण काय केलं? काय नाही ग बटाट्याची भाजी केली होती का. आणि हे पण आमचे खायला बघत नाही ना बटाट्याची भाजी, त्रास आहे त्यांना ना बटाट्याची भाजी खायला मग मुळ्याची भाजी केली होती. असे प्रश्न असायचे. आता फक्त फोन लावल्याने रे लावल्याने की समोरच्या मैत्रिणी विचारणार, काय ग गेल्या महिन्याचा तुझा लाडका बहिणीचा हप्ता आला का. तो पहिला प्रश्न असता त्यांचा नाही काय. बघ आता ह्या बोलल्याबरोबर कशी असली बुवा, सगळा त्यांच्यासाठी देवान सगळा त्यांच्यासाठी केलेला. हा नंदू बरं, तुका पटला सगळ्यांका पटल्या, तुका पटला म्हणजे सगळ्यांका पटला. हा त्या दिवशी असेच तुमच्या आता चला हवा येऊ द्या बघताच तुम्ही नाही का. भाऊ कदम सगळ्यात फेमस आमच्या गावातलं, खुडी गावचं आमचा अभिमाना. भाऊ कदम आमच्या खुडी गावचे आमका अभिमाना. पण त्यांना एकदा कोणीतरी प्रश्न विचारला, भाऊ साहेब तुमचं स्वतःच असं काय आहे. भाऊ कदमनी सांगितलं, आहे माझं स्वतःच असं एक म्हणणं आहे. काय? माझं स्वतःच असं एक म्हणणं आहे. तर काय म्हणणं आहे? उन्हाच्या लाही लाहीने पाय माझे जळतात. भाऊ कदम काय सांगतात? उन्हाच्या लाही लाहीने पाय माझे जळतात. म्हणून काय झालं? उन्हामुळेच तर पापड वाळतात. उन्हाच्या लाही लाहीने पाय माझे जळतात. म्हणून काय झालं? उन्हामुळेच तर पापड वाळतात. पापडच जर वाळले नाहीत तर काय खाणार थंडीला. पापडच जर वाळले नाही तर काय खाणार थंडीला. आणि पायच जर जळाले नाही तर मलम कुठे लावणार. आता तुम्हीच सांगा. ते जोईल वजी एक खासियत आहे बुवा, हसत हसत आनंदात बारे करा, चिडून बारे समज. हे असा मी केले ना समोरच्या बुवा प्रश्न पडता की ह्याका बोलायचा काय. हा आता आमचे सावंत साहेब म्हणते त्या दिवशी गाडीन एकत्र बुवा माझी तिकीट नसताना सुद्धा त्यांच्या फॅमिलीने मला त्यांच्या सीटवरती बसून गावापर्यंत नेलं. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या सावंत साहेब. तो चेहरो थैलो चेहरो आणि आता तो चेहरो बघून त्यांना वाटत असा की जोईल बुवाच हा की पोना. नाही तर नाही म्हटलास तरी 7-8 पराठे मागा दिल्याने तिने 7-8 पराठे उडवले मी, आलू पराठे दिल्याने ते घराकडून जेवून जाऊन सुद्धा. हा म्हणजे असा भारी काम आहे बुवा. म्हणून बुवा महिला वर्गासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. अतिशय सुंदर. आता बुवाने मगाशी सांगितले नाही की रागात जी गाणी येतात तीच म्हणायची. बुवा काय नाही असं प्रश्न नाही. आपण फक्त काय आपण बोलून दाखवायचं नाही. आपण करूचा ना शांत चित्तान करूचा, त्यांना दुखवायचं नाही. एकदा तू असा बोलन केलंस ना की युट्यूबवर कोणतरी म्हणतो ए ह्या गाणं म्हणोक सांगलेलं नाही होता तरी म्हणतं काय ना आपल्याला म्हणून सांगलं. आता ह्या गाणं म्हणून सांगितले नाही ना. हा म्हणून बुवा जे चांगलं आहे ते चांगलं देण्याचा प्रयत्न करूया बुवा. आज लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद बघून जगणारे बुवा. आनंद आहे ना तो द्या ना आनंद. दुसऱ्या रडूचा कशा का काय करत आहे रडूची. पण दुसऱ्या बुवा दुसऱ्याचा आनंद. बुवाने मगाशी सांगितलं नाही की बुवा गुलाम राजाची संगत करू नका बुवा. बुवा आज मी सांगते तुमका बुवा, आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढं केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं परत परत आपल्या मुखामध्ये नाव काय येतं तर त्यांनी तेवढी करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी म्हणून येते नाही काय. छत्रपती शिवाजीराजे जास्त वेळ आपल्यामध्ये राहिले नाही, फक्त 50 वर्ष. पण या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी जेवढं करून ठेवलेलं आहे ते 500 पिढ्यांना सुद्धा जमणार नाही. ते 500 पिढ्यांना सुद्धा खाऊन पुरून उरेल एवढं माझ्या राजांनी तुमच्या आमच्यासाठी केलेलं आहे बुवा नाही काय. आज बुवा छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर प्रतिस्पर्धी कोण? औरंगजेब नाही काय. ज्यावेळी औरंगजेबाच्या कानावरती वार्ता पडली की छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं बुवा, छत्रपती शिवाजीराजे आपल्यामधून निघून गेले, ही बातमी ज्यावेळी औरंगजेबाला कळली त्यावेळी औरंगजेब नमाज पडायला बसला होता बुवा. नमाज पडायला बसला होता. मुसलमान लोक ज्यावेळी नमाज पडतात तेव्हा कधीच त्या नमाजामध्ये खंड पाडत नाहीत.
ती नमाज जोपर्यंत पुरी होत नाही तोपर्यंत ते जाग्यावरून उठणार नाही. कोणीतरी एकाने येऊन सांगितलं आज छत्रपती शिवाजी राजांचं निधन झालं. त्यावेळी त्याच्या बाजूचे होते त्यांना आनंद झालो, पण औरंगजेबाने काय केलं, नमाज थांबवली आणि आकाशाकडे असे हात केले, वरती डोळे केले आणि आपल्या अल्लाहला प्रार्थना केली, हे अल्लाह, माँ बेटियों की इज्जत करने वाला इस दुनिया का सबसे राजा, सबसे दयावान राजा तेरे पास आ रहा है. जन्नत के दरवाजे खुले रखना, जन्नत के दरवाजे खुले रखना, जन्नत के दरवाजे खुले रखना. प्रतिस्पर्ध्याच्या सुद्धा हृदयात ज्याने जागा मिळवली ते छत्रपती शिवाजीराजे नाही काय. आज आम्ही त्यांचा आदर्श घेतोय नाही काय. आज शाळेमध्ये, आज बालवाडी असू दे, शाळेमध्ये इंग्रजी मीडियम असू देत, मराठी मीडियम असू दे किंवा म्युन्सिपाल्टी शाळा असू दे, त्या शाळेमध्ये पहिल्यांदा शिकवलं जायचं काय, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर डॉग, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, हे शब्द शिकवले जायचे नाही काय. पण आता हे शब्द बाजूला ठेवून जर आपण, मी सांगतो, हे शब्द जर शिकवले, ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर आणि सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज, हे शब्द ज्यावेळी प्रत्येक शाळेमध्ये शिकवले जातील तेव्हा आपल्या मुलांवरती संस्कार झाल्याशिवाय राहणार नाही बुवा. आज आपण काय करतो, गल्लीला नाव देतो छत्रपती शिवाजी महाराज गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज राजमार्ग. पण अहो बुवा, छत्रपती शिवाजी महाराजांची नावं रस्त्याला देण्यापेक्षा छत्रपती शिवाजीराजे ज्या रस्त्याने चालले त्या रस्त्याने जाण्याचा प्रत्येकाने जर विचार केला तर हा महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही काय. पण आपण फक्त नावा देत बसलाव नाही का रे, नावा देत बसलाव काय. आणि आज सुद्धा ताप चाललेला, आज सुद्धा ताप चाललेला, हे नी चांगला केल्यानंतर तर माका बघावणार नाही, मी चांगला केले तर हे का बघावणार नाही. परिस्थिती झालेली आहे. आमका काय ही भागना नसली तर निदान घराकडे काहीतरी बसान तरी रवा खाया, ह्याचा तसं नाही, हे का काम असता. आता आंबे काढूचा काम सगळा ताबडतोब, मग एक चर खानवाचा काहीतरी, मग गायरेव खानवाचा, हा मग ह्या का काम असता. प्रभू रामचंद्रांचं गीत या ठिकाणी सादर करतोय बुवा. प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर, या 500 वर्षानंतर बुवा आपलं स्वप्न साकार झालं नाही. अयोध्येमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंदिर प्रभू रामचंद्रांचं बांधलं गेलं. त्या प्रभू रामचंद्रांचं गीत सादर करतोय. हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. आवाज वाढवा नाही तर जेवलेत 8 वाजता. हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. काल बघून म्हणा. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. जय श्री राम.
सांगा होतो ना की साऊंडची मगाशी बटनांची मजा घेतला असती आता पुरे झाली म्हणून सांगता तो हा अरे काय त्यांना काय हो काय सांगतो हा काय म्हणता मंडळी म्हणता आता कमी या म्हणजे बुवा मंडळी कमी असतली म्हणजे तेव्हा बुवा एका 10 12 डझन पोरगी असायची आता तो विषय हा का आता सरकारने कायदो काढल्या ना हम दो हमारे दो बस कायदो येतो हम दो हमारा काळपाट काय अरे शाळेत जर बघू गेलेस तर आता 5 पोरा शाळेत 5 पोरांका 2 शिक्षक शाळेत पण तेव्हा शाळेची मजा वेगळी लय अरे काय असायचं आता नाही काय हा तेव्हा आमका आता सुख नाही कसला तेव्हा कसला आमका तेव्हा फक्त काय हाफ पॅन्ट असायची आता शाळेत जातात त्यांना फुल पॅन्टीशिवाय पॅन्ट नाही पिठाची पिशी घेऊन सुद्धा आम्ही शाळेत गेलेले पाठी बॅकग्राऊंडला रपो मारून खाकी हाफ पॅन्ट तेव्हा बीटेक स्वतः बीटेक तेव्हा कसं आव जाव घर तुम्हाला मोकळी हवा खेळती हवा तेव्हा म्हणजे एअर कंडिशन हवा होती आता खुजली बिजली ही जे तळणा बिळणा हे आता विषय येलेलो बुवा त्याला काय ना बुवा पण काय जणांनी आता बघलंच ना पॅन्टी फाटूक घेतल्याने का जीन्सची पॅन्टी येली ना त्याच्यानं हवा जायत नाही त्याच्यात त्यामुळे ही काय जणांनी फाटूक घेतल्याने हा बरा तू आता जेवढी रागात येतली गाणी तेवढीच म्हणतलं त्याच्यापेक्षा बाहेरची म्हणतलं नाही हा साईबाबांचं गीत आहे मी निघालो तुम्ही येता का तुम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईना भेटाया तुम्ही येता का माझ्या साईना भेटाया साईन येर मनाला तो पालखी घेऊन काढलं बोलावून जणू साईन येर मनाला तो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला मी निघालो हुआ तुझे कोई ले नहीं सकता तेरी किस्मत का लिखा हुआ तुझे कोई ले नहीं सकता है अगर उसकी रहमत है तो तुझे वो भी मिल जाएगा जो तेरे कभी नसीब में भी नहीं था जो तेरे कभी नसीब में भी नहीं था साईबाबांना आपण भेटण्याचा किती जरी आटोकाट प्रयत्न जरी केला तरी आपण भेटू शकत नाही का त्यांचा जेव्हा बोलावणा येतला तेव्हाच आपण साईबाबांना भेटायला जाऊ शकतो बुवा बोलता बोलता बोलले की घरात ह्याच्या काय आनंदी आनंद नाही का बुवा आनंदी आनंद घरात ना बुवा त्या दिवशी काय झालं माहिती आहे त्या दिवशी ह्यो घराच्या बाहेर झोपलो होतो रातभर म्हणजे भजन करून ह्यो सिंगल भजन होता तो करून गेलो आणि 11 वाजता जो बाहेर पडियत जो झोपान होतो तो सकाळ होईपर्यंत माका फोन केला बुवा म्हणालो आज ना कंटाळलंय बाहेर झोपण म्हटलं कशा करे ते नाही म्हणता घरवाली हेका गेली
माहेरात गेली. म्हणजे ह्याका स्वप्नात वाटला की घरवाली माहेरात गेली. अरे म्हटला मी कल जाऊन येले ते माका सांगल्या नाही माहेरात जाऊचा म्हणून. म्हणाले बुवा एकटेच असतात ना म्हणून खंय जाऊत नाही. म्हणता तेव्हाच म्हणता माका काय झाला माहिती बाहेर झोपलंय मी आणि सकाळी उठल्यावर माका आठवणी दिली का. बायको म्हणता घरात झोपली आणि खिशात म्हणता माझ्या छावी जगाची नीत न्यारी हो सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. हे तुझं भवती आज कली मातला नको विसरू हरी नाम घ्यायला. तुझं भवती आज कली मातला नको विसरू हरी नाम घ्यायला. आज कली मातला नको विसरू हरी नाम घ्यायला. कशी कशी गारी जगाची नीत न्यारी. कशी कशी गारी जगाची नीत न्यारी. सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. तुझं भवती सत्याला वाली उरला नाही आज न्यायाच्या दरबारी. बुवा आपलं जीवन म्हणजे बुवा एक शर्यत आहे. आपलं जीवन म्हणजे एक शर्यत आहे बुवा. जर आपण जिंकलो तर आपली माणसं आपल्या मागे राहतात आणि आपण हरलो तर आपली माणसं आपल्यापेक्षा पुढे राहतात. म्हणून बुवा आज काही माणसं लाखात एक असतात. काही माणसं लाखात एक असतात आणि काही माणसांकडे लाख असतात पण ते माणसात नसतं. जसो यो म्हणून काय म्हणताय बघ बुवा. मानव जन्म मिळाला पूर्व पुण्याईन विसरू नको रे वेड्या आई बापाचे ऋण. ओ मानव जन्म मिळाला पूर्व पुण्याईन विसरू नको रे वेड्या आई बापाचे ऋण. शोधशी कुणाला देवा आई बापाच्या रूपाने भेटण्यासी आला. देवा आई बापाच्या रूपाने भेटण्यासी आला. अरे लक्ष करून शिवणी पार करून हा नरजन्म आपल्याला मिळालेला आहे. या नरजन्माचं सार्थक कशामध्ये आहे तर परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे. नाही काय आज सगळेजण कुंभमेळ्याला जातात आंघोळ करायला. नाही काय अरे पण कुंभमेळ्यात आंघोळ करून या आपण आपल्या अंगाचा मैल घालू नका. आपल्या मनाचा जो मैल आहे तो घालून कुंभमेळा म्हणून परत या. नाही काय आज पंढरपुरामध्ये जा, तुळजापुरामध्ये जा, कुठेही जा पण आपल्या घरामध्ये त्या पांडुरंगासारखी दैवत आपल्या घरामध्ये आहे. त्या दैवतांचे चरण स्पर्श करा आणि कुठल्याही कामाला निघून जा. तुम्हाला कदापि हार मानण्याची गरज पडणार नाही बुवा. नाही काय आज आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी जेवढं केलं आहे ते बुवा दुसरा कोणी करू शकत नाही बुवा. आपल्यापेक्षा पुढे जाताना बघून आपल्या बापाला आणि आईला किती आनंद होतो. नाही काय बुवानी मगाशी सांगितलं नाही की काय काय जणांचे वाजपी घरातले असतात बुवा. अरे बुवा घरातलो जरी वाजपी असलो तरी त्याच्या कलेचा मोल एका देवताच लागतो. लक्षात ठेवा कला ही फुकट येत नाही. नाही काय कला फुकट येत नाही. कोण फुकट वाटेत कला कोण ना वाटतो की आत्मसात करण्याची ताकद सुद्धा तेवढी पाहिजे. आज आमचे उदयजी आयरे आपल्या पकवाज वादनाच्या कलेमधून जिकडे जावं त्यांचे क्लासेस आहेत आणि लहान लहान मुलांना त्यांनी असं मार्गदर्शन करून असं त्यांचं करिअर घडवलेलं आहे की आपल्याप्रमाणेच त्यांनी दुसऱ्याला सुद्धा पुढे जाण्याचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. म्हणून आमच्या उदय आयरेंसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया.
आपण सर्व कलाकार आहोत, आपण सर्व कलाकार आहोत नाही काय. आपण आपल्या आई वडिलांचं मोल बुवा कदापि आपण कदापि फेडू शकणार नाही बुवा. म्हणून आई वडिलांसाठी एक गीत गातोय. कसं गातोय ऐक बुवा. गाऊ मी तुमचं गुण. आई वडील आणि आमचे उदयजी आयरे यांच्यासाठी हे गीत सादर करतोय. आपण यांच्यासाठी आपल्या आई वडिलांसाठी आपण केलेल्या कर्तृत्वाचं मोल फेडण्यासाठी आपल्या अंगावरची कातडी जरी काढून त्यांना जोडं जरी बनवायला दिलं तरी त्याचे उपकार कदापि फिटणार नाही. म्हणून काय म्हणतोय. कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण. कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण. कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण. आम्ही कलाकार तुमचे उपकार, आम्ही कलाकार तुमचे उपकार. सांगा कसं मी फेडावं माझ्या कातळ्याचा जोडा शिवावा वाटे मद तुमच्या पायात राहावा. माझ्या कातळ्याचा जोडा शिवावा वाटे मद तुमच्या पायात राहावा. कसं गाऊ मी तुमचं गुण, तुमचं माझ्यावर ऋण. कसं गाऊ मी तुमचं गुण, तुमचं माझ्यावर ऋण. आम्ही कलाकार तुमचे उपकार, आम्ही कलाकार तुमचे उपकार. कसं मी फेडावं माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे मद तुमच्या पायात राहावा. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे तुमच्या पायात. कधी विसरणार नाही तुमचे उपकार, कधी विसरणार नाही तुमचे उपकार. अशा या जीवाला तुमचा आधार, अशा या जीवाला तुमचा आधार. तुम्ही कला प्रेमी तुमची माया लय अपार. तुम्ही कला प्रेमी तुमची माया लय अपार. तुमच्या आशीर्वादाने मिळालं हे सार, तुमच्या आशीर्वादाने मिळालं हे सार. तुम्ही जपलंय आमचं मन, आम्ही साजरा केला सण. तुम्ही जपलंय आमचं मन, आम्ही साजरा केला सण. जगापुढे आलो लौकिक झालो, जगापुढे आलो लौकिक झालो. नाही नुसता दिखावा माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे मद तुमच्या पायात राहा. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे मद तुमच्या पायात राहा. तुमच्या पायात राहा, तुमच्या पायात राहावा. बुवा शब्द जरी दुसऱ्याचे जरी असले तरी आमच्या भावना आहेत. आज माझा मुलगा कशामुळे आहे, माझ्या आयरे साहेबांमुळे आहे नाही काय. कारण आम्ही जन्म दिला पण जगापुढे जगाच्या रंगमंचावरती दुनियेमध्ये काय चाललंय हे शिकवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर माझ्या उदय आयरेंनी केलेलं आहे. मनापासून त्यांचे आभार मानतोय. धन्यवाद. देवळात जाऊन का शोधशी कुणाला, देवळात जाऊन का शोधशी कुणाला, देवळात जाऊन का शोधशी कुणाला. देव आई बापाच्या रूपाने भेटण्यास याला. तुझं भवती आज कली मातला. नको विसरू हरी नाम घ्यायला. तुझं भवती आज कली मातला. नको विसरू हरी नाम घ्यायला.
हो पोरपोरीनी लाज सारी टांगली वेशीला, पायगळी तुडवून आपल्या परंपरेला. पोशाख घाली ती तो अंग भर फाटलेला, कारे मोठेपणा मिरवित्या टुकाडून हाताला, कारे मोठेपणा मिरवित्या टुकाडून हाताला. नाम घ्यायला दरबारी, सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. तुझा भवती आज कधी मातला, नको विठ्ठल नाम घ्यायला. हे बानूच्या घराला आला धनगर वाड्याला, बानोबाईसाठी वेडावला खंडोबा जेजुरी सोडून आला. लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या रायाची, गड जेजुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, थोरल्या बायाची. सासूग सासरी घरी आई बापावानी, सासूग सासरी घरी आई बापावानी, घरामध्ये सुखी मी घराजाची घराणी. जोपर्यंत त्याच्यावरून हात उचलत नाही तोपर्यंत सरळ होता नाही. घरामध्ये सुखी मी घराजाची घराणी, घरी ननंद मोठी माझी मायाची, घरी ननंद मोठी माझी मायाची, गड जेजुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. गजर चालू असताना सुद्धा म्हणता येतात नाही काय. हा हे दारूचा ग्लास का तू लाविशी ओठाला, हुंकुनी धूर संपविशी का स्वतःला. हे दारूचा ग्लास का तू लाविशी ओठाला, हुंकुनी धूर संपविशी का स्वतःला. का स्वतःला. आज फॅशनच्या दुनियेमध्ये सर्वजण बर्बाद होत चाललेले आहेत नाही काय. आज या फॅशनच्या दुनियेमध्ये सर्वजण बर्बाद होत चाललेले आहेत नाही काय. आज आपण बघता बायकोच्या भांडणावरसून भरल्या ताटावरसून उठान जाणारे भरपूरच, बायको बरोबर भांडण झाला म्हणून भरल्या ताटावरून उठान जाणारे भरपूरच. पण बायको बरोबर भांडण झाला म्हणून भरलेल्या ग्लासावरसून कोण कधी उठान गेलो काय सांगा एखादा उदाहरण माका सावंत बुवा. उदाहरण कधी गावात नाही गावाचा. या घरात त्या दिवशी एखादा भांडण झाला, नवरा बायकोचा जोरात भांडण झाला. बायको म्हणाली नाही 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 आता तुमच्या बरोबर मी संसारच करणार नाही, चाललंय मायरा. नवरा म्हणता तू मायरा जातस ना, मग मी चाललंय देवळात.
बायको म्हणाक लागली तुम्ही देवळात जाऊन किती जरी नवस केलात, जरी विनवणी केलात, तरी म्हणाक लागली मी परत येणार नाही म्हणजे नाही. नवरो म्हणता गो नवस करूक नाही जातोय, तू कायमचा माहेरात जावता म्हणून नवस केलेलं तो फेडूक जातोय देवळात. बुवा व्यसन एवढं चाललेलं आहे. आज गुटखा एवढा लोक खातात नाही काय. प्रत्येकाने जर त्याचा जर विचार जर केला, आपण एक गुटख्याचं पाकिट जर समजा, एक गुटख्याचं पाकिट 10 रुपया, एका गुटख्याचा पाकिट 10 रुपया, सावंत साहेब एका गुटख्याचा पाकिट 10 रुपया, अशी जर 10 रुपयाची पाकिटा त्यांनी एका दिवसात जर 5 खाल्या तर त्याचे पैसे जातले किती? 50 रुपये, बरोबर. आणि तीच अशी 5 पाकिटा जर त्यांनी महिनोभर खाल्या तर किती पैसे जातले? 1,500 रुपये जातले. 1,500 रुपये जातले, बरोबर की नाही. पण अशीच जर त्यांनी 5 पाकिटा जर 1 वर्ष जर खाल्या तर त्याचे किती रुपये जातले? 18,000 रुपये जातले, बरोबर. आणि तीच जर पाकिटा त्यांनी 5 पाकिटा जर 10 वर्ष जर खाल्या तर त्याचे किती रुपये जातले? 18,000 रुपये जातले. सॉरी, 1,80,000 रुपये जातले. 1,80,000 रुपये जातले. 1,80,000 रुपयाचा जर व्याज जर जोडला तर 90,000 रुपये जर व्याज जोडला ते एक वर्षाचा व्याज 90,000 रुपयाने एकत्रित जर त्याची किंमत केली 10 वर्षाची तर किती झाली? 2,70,000 रुपये झाले. म्हणजे एखाद्यान गुटखा खाऊन फक्त तगडून थुकासाठी 10 वर्षात किती खर्च केल्या? 2,70,000 रुपये. आणि तेच जर 2,70,000 रुपये जर पोरग्यांच्या नावावर जर कधीतरी ठेवल्या आणि शाळेची जर फी भरल्या तर उपयोगात येत की नाही हो? जर पटला तर जोरदार टाळ्या वाजवा. घराकडे जाऊन आज मी एवढा सांगले ना, घराकडे जाऊन कोणतरी विचार करतो आणि नाही जर 2,70,000 रुपये जरी त्यांनी जमा केल्या तरी 1,70,000 रुपये जरी त्यांनी वाचवल्या तरी मी म्हणते आज भजन केल्याचा सार्थक माझा झाला म्हणून समजा. दारूचा ग्लास का तुला विशी ओठाला, कुंकुनी धूर संपविशी का स्वतःला. तुझ्या मागे कोण आहे लेकरा बाळाना, मागे कोण आहे लेकरा बाळाना, तुझ्या मागे कोण आहे लेकरा बाळाना. अर्ध्यावर टाकून जाशी सुखी संसाराला, अर्ध्यावर टाकून जाशी सुखी संसाराला. तुझं भवती प्रेमात पार बसला.